एका छोट्या गावात गणेश नावाचा गरीब शेतकरी राहत होता. सततच्या दुष्काळामुळे त्याच्या शेतात काहीच पिकत नव्हतं. घरात अन्न नव्हते, कर्ज वाढत होते आणि तो पूर्णपणे खचून गेला होता. एक दिवस गावात आलेल्या एका साधूने त्याला सांगितले, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेव, सर्व ठीक होईल. गणेशने त्या दिवसापासून दररोज मनापासून स्वामी समर्थ नाव जपायला सुरुवात केली. काही दिवसांनीही परिस्थिती बदलली नाही, पण त्याने विश्वास सोडला नाही. एक रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि म्हणाले, उद्यापासून तुझ्या शेतात काम सुरू कर, मी तुझ्यासोबत आहे. दुसऱ्या दिवशी तो नव्या आशेने शेतात गेला. आश्चर्य म्हणजे काही दिवसातच काळे ढग जमले आणि पाऊस सुरू झाला. त्याच्या शेतात भरघोस पीक आले. हळूहळू त्याचे कर्ज फेडले गेले आणि त्याचे जीवन आनंदाने भरले. गणेशने समजले की खऱ्या श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात. म्हणूनच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.